जे काही केलंयस ना भैरवी, तुला काळ कधीही माफ करणार नाही. तुला काही अधिकार नव्हता सावलीला हे सगळं इतकं अमानुषपणे सांगण्याचा. अधिकार अधिकाराची भाषा तुम्ही करताय जगन्नाथजी. हो, कारण तिला जे काही सांगायचं होतं ते नवरा म्हणून सारंगने सांगितलं असतं तिला कधीतरी विश्वासात घेऊन. तू सांगणारी कोण? हा प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकते जगन्नाथजी. मी सांगितलं असतं ना माझ्या योग्य वेळेप्रमाणे, सवडीप्रमाणे. की माझ्या ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे. नाही, तुम्हाला कोणी अधिकार दिला होता जगाला ओरडून ओरडून हे सांगण्याचा? हा, त्यामुळे हे अशी योग्य वेळेची आणि अधिकाराची गणित तुम्ही माझ्या समोर मांडू नका जगन्नाथजी. ते सत्यासाठी गरजेचं होतं. हे सुद्धा सत्यासाठीच गरजेचं आहे. कुठल्या सत्याच्या गोष्टी करताय तुम्ही? मी जे सत्य लपवलं ना ते माझ्या लेकराच्या भल्यासाठी, आणि तू जे सत्य लपवलं ते तुझी खोटी प्रतिष्ठा लपवण्यासाठी. यात फरक असतो. बापरे, झाला ना, त्रास झाला ना, तसा तीळ पापड होतोय ना. असंच माझंही झालं होतं जेव्हा तुम्ही अख्ख्या गावासमोर, सगळ्या जगासमोर माझ्या घराण्याची अब्रू वेशीला टांगली होती. आणि मी सुद्धा तेव्हा जे केलं होतं ते माझ्या लेकीसाठीच केलं होतं. आता कळतंय? मला सांगताय. अच्छा, म्हणजे बदला घेण्यासाठी तुम्ही हे आता सांगितलं? बदला घेण्यासाठी केलंय मी हे? मुळीच नाही. उलट मी उपकारच केले सावलीवर हे करून. आता समजा हे सत्य सारंगने एका खोलीत एकांतात जर सावलीला सांगितलं असतं, तर ती बिचारी पोरगी कुडून कुडून मेली असती, आतल्या आत झुरली असती. तिला सतत हीच भीती वाटत राहिली असती. असं नाही, तुमचं स्वप्न आहे ना की आपलं एक बाळ असावं. मला मुलगी हवी होती ना, मग त्या स्वप्नाचं काय? स्वप्नाचं काय सावली? मला तू स्वप्नात हवी आहेस की वास्तवात? वास्तवात. आणि आज तू माझ्यासोबत आहेस, पास. अजून काही नको मला. आणि एक गोष्ट बोलू, लपवण्याचं हे पण कारण होतं की जगन्नाथजींचं भाकीत खोटं ठरू शकतं सावली. पण जगन्नाथजींचं भाकीत आजवर चुकीचं ठरलेलं नाही, हे तेवढंच खरं आहे. हे पटत नाही आहे. कुठे चाललोय आपण? अंधश्रद्धेच्या मागे धावतोय फक्त. प्रश्न श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा नाहीच आहे. प्रश्न आहे आशेचा. आणि एका ज्योतिषाकडे आहे उपाय ना या सगळ्यासाठी. व का नाही करून बघायचं मला सांग? आई, जगन्नाथजींचा ज्योतिषशास्त्रावर खूप अभ्यास झालाय. त्यांना जर मार्ग सापडत नाहीये, त्यांच्याकडेच उपाय नाहीये, तर भैरवीजी ज्या माणसाला घेऊन येणार आहे त्यांच्याकडे कसा काय उपाय असू शकतो? कळत असेल त्याला जास्त जगन्नाथपेक्षा. आणि जगन्नाथला जे नाही दिसलं, ज्याचा उपाय त्याच्याकडे नाहीच आहे, कदाचित या वेगळ्या चांगल्या ज्योतिषाकडे असेलही. मग का नाही करून बघायचं? आणि जर हे सगळं फेल झालं तर दुसरा मार्ग शोधायचा.
मग तिसरा, मग चौथा, हा मग आपण ज्योतिषी बदलत राहू, फक्त बाकी काही करायचं नाही. हे सगळं करत असताना लक्षात घे, हे सगळं करत असताना सावलीला त्रास होणार आहे. तिच्या भावनांशी खेळत राहणार आपण, दुसरं काही नाही करणार आहे. मग काय करायचं? आपण काहीच करायचं नाही, उपाय करायचं नाही, प्रयत्न करायचा नाही आपल्या बाजूने, असं म्हणायचंय तुला? माझं एवढंच म्हणणं आहे की सावलीला त्रास नाही झाला पाहिजे, बस. तसंही हे सगळं जो काय प्रकार आपण करतो हे ना मला पटतच नाहीये. मला सुद्धा नव्हतं पटलं. माझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न झालं, माझ्या मनाविरुद्ध ही पोरगी माझ्या घरात आली. मला नव्हतं पटलं. मुळात ती मुलगीच मला पटली नाही, पण मी पटवून घेतलं ना, तुझ्यासाठी, या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी घेतलं ना मी सगळं जमवून पटवून. जगन्नाथने केलेलं बाकी तू मला नाही सांगितलंस. स्वतःच्या आईपासून हे सगळं लपवून ठेवलंस, हे सुद्धा मला पटलं नाही. पण मी विसरून गेले सगळं. हे सगळं विसरून या पोरीसाठी मी काहीतरी करू बघतीये. जर का एखाद्या ज्योतिषाकडे आहे उपाय तर हिच्यासाठी मी करतेय, तिच्या भल्यासाठी. तर तू मलाच बोलतोयस उलट. आणि या सगळ्या उपर मला माझ्या घराण्याचा वारस हवाय, मला या घराण्याला वंश हवाय. आणि त्यासाठी मी काय वाटेल ते उपाय करेन, एक नाही 10 करेन. आणि मला याबद्दल पुढे काहीच बोलायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माझं पटत नसेल तर आय डोंट केअर.